4 जुलै 2024 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ओबीसी सेलच्या वतीने वाढीव वीज बिलाचा निषेध करण्यात येऊन वीज बिलांची होळी करण्यात आली। तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा निषेध म्हणून अभियंता किरण धनाईत यांना मेणबत्ती भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला। ग्राहकांना विश्वासात न घेता केलेली वीज दरवाढ ही अन्यायकारक व जुजबी असून सदरील दरवाढीचा ग्राहकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होणार असून महिलांचे महिन्याचे बजेट कोलमडले। अशातच पंचवटी विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित वीज पुरवठा खंडित होत असून 2-2 दिवस वीज नसल्याने रुग्णांचे जीव कासावीस होत आहे। तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे। झेरॉक्स, ऑनलाईन सर्व्हिसेस तसेच गिरणी चालकांचे व्यवसाय ठप्प झालेले असल्याने ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वीज दर वाढ त्वरित मागे घ्यावी, विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी। विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेवढ्या वेळेची नुकसान भरपाई ग्राहकांना देण्यात येऊन वीज बिले कमी करण्यात यावी। नोटीस दिल्याशिवाय वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकांचे कनेक्शन कट करण्यात येऊ नये। अनेकदा मीटर खराब झाल्याने जादा बिले अदा केली जातात व त्यांचे मीटर बदली करण्यात जाणून बुजून विलंब केला जात असून ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने नादुरुस्त असलेले वीज मीटर त्वरित बदली करण्यात यावे। आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अभियंता किरण धनाईत यांना देण्यात आले। यावेळी हाजी मुहिउद्दीन शेख, असंतोष धात्रक, भास्कर धुमाळ, अजय पाटील, कैलास राठोड, संतोष आव्हाड, एकनाथ गायकवाड, सुभाष चव्हाण, गणेश पवार, नितीन सहाने, उमेश कांगुर्डे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। पंचवटी विभागातील विविध भागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्या कारणामुळे तसेच जे शासनाने काही विद्युतचे वीज दर वाढ केलेली आहे याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने वीज बिलाची होळी करून याचा निषेध नोंदवण्यात आला आणि संबंधित मागण्याचं निवेदन आज अतिरिक्त अभियंता बानाईत साहेब यांना देण्यात आलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गेल्या अनेक दिवसांपासून पंचवटी फिडर फेल होऊन पंचवटी विभागातील विविध भागातील विद्युत पुरवठा खंडित होत असून ग्राहकांना नाक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक विभागातील विद्युत पुरवठा 2-2 दिवस बंद पडत आहेत। ग्राहकांकडून अनेकदा तक्रारी होऊन देखील वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत होत नाहीत। तसेच विद्युत विभागाचा कंप्लेंट नंबर देखील उचलला जात नसल्याने ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। परिसरामध्ये अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स आहेत, शाळा असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून गिरणी, झेरॉक्स, ऑनलाईन सारख्या सर्व्हिसेस देखील ठप्प पडलेल्या आहेत। त्यांच्या व्यवसायावर देखील याचा विपरीत परिणाम झालेला आहे। विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना जे ॲडमिशनसाठी जे काही दाखले लागत आहेत ते ऑनलाईन दाखले देखील उपलब्ध होत नाहीत। गेल्या अनेक दिवसापासून आपण जर बघत असाल तर आता शासनाच्या काही विद्यार्थ्यांचे काही ॲडमिशन सुरू आहेत, मध्ये इंजिनिअरिंगचे असतील, नीटचे असतील किंवा 11वी-12वीचे असतील, परंतु या लाईट्स नसल्यामुळे किंवा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ऑनलाईन दाखले जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट्स असतील, जातीचे दाखले असतील किंवा इन्कम सर्टिफिकेट असतील हे देखील वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत आणि त्यांना कदाचित ॲडमिशनपासून देखील वंचित राहण्याची वेळ येऊ शकते। त्याचप्रमाणे ऊर्जा व्यवस्था ही ग्राहकांच्या सेवेसाठी असून विश्वासार्ह आणि दर्जादार वीज मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे। गेल्या 15 दिवसापासून पंचवटीतील विविध भागामधील विद्युत पुरवठा नियमित नसल्याने ग्राहकांना अधिवाहन भारापासून सूट मिळावी तसेच ग्राहकांना नुकसान भरपाई म्हणून बिलामध्ये सूट मिळावी ही आमची मागणी आज आम्ही अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। वीज बिलामध्ये करण्यात आलेली भरमसाठ वाढ ही ग्राहकांची परवानगी न घेता केलेली असल्याने सदरची दरवाढ ही अमानुषपणाची असून ही ग्राहकांवर लादण्यात आलेली आहे। सदरची ग्राहकांची फसवणूक पिळवणूक करणारी अशी ही वीज ग्राहक वाढ आहे, वीज दर वाढ आहे। ग्राहक कायद्याची भंग करणारे असल्याने सदरची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीचं आम्ही आज निवेदन देण्यात आलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की काही जो क्रांतीनगर, मोरेमाळा ह्या भागातील जो काही एका फिडरवरून जे आपण हे दिलेलं आहे किंवा विद्युत पुरवठा दिलेला आहे तो नियमित खंडित होत आहे, त्याची देखील ट्रान्सफर करण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। काही भागामध्ये ओव्हरहेड वायर्स आहेत त्या भूमिगत करण्यात याव्या किंवा अनेक ठिकाणचे डिप्पीचे झाकणे देखील पळवून नेलेले आहेत, त्या डिप्प्या ज्या आहेत या धोकादायक स्थितीमध्ये उभे आहेत त्यांना देखील झाकणे लावण्यात यावी अशी मागणी आम्ही आज इथे विद्युत विभागाच्या अभियंत्यांकडे केलेली आहे। जर आमच्या मागण्यांची त्वरित विचार नाही झाला आणि लवकर सोडवण्यात नाही आलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही या ठिकाणी देत आहोत।